आता सध्याच्याला नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुका यांची रामधूम चालू झालेली आहे। तसेच आमच्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुद्रुक येथून आम्ही प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। आणि या ठिकाणी जे सर्व गावकरी मंडळी तसेच आमचे सर्व उमेदवार आमच्या ज्योतिताई मनीषा कदम, शिरीष गंगाधर कोंडे, शीलाबाई जगन्नाथराव देशमुख, सचिन सुधाकरराव देशमुख असे आमचे चारही उमेदवार शिवसेनेचे या तरोडा प्रभाग क्रमांक 2 मधून उभे आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या भागातून चारही उमेदवार विजय करायचे आणि 100% विजय होतील। आज तरोडा बुद्रुक येथून हनुमान मंदिरचं प्रचाराचं नारळ मंदिराच्या चरणी नतमस्तक होऊन आज इथून शुभारंभ झालेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये तरोडा भागामध्ये जे आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं केलेले आहेत, तरोडा बुद्रुक, तरोडा खुर्द या प्रभागामध्ये माझ्या मतानं एवढा भरपूर निधी आणला। जेव्हा ग्रामपंचायतपासून जे अविकसित राहिलं कामं झालेली नव्हती, रस्ते मातीचे रस्ते होती, लेकरा बाळाला चालता येत नव्हतं। आज या तरोडा भागामध्ये दोन्ही तरोड्यामध्ये आज सीमित काँक्रीटचे रस्ते, जागोजागी अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते असे रस्ते झालेले आहेत। 100% या भागाची जनता हुशार आहे, कारण आतापर्यंत शिवसेनेच्या पाठीशी राहिलेली आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा शिवसेनेच्या पाठीशी राहील याची मला जनतेवर विश्वास आहे। माझ्या आतापर्यंत 4थी टर्म आहे, 2 टर्म नगरसेवक होतो, 2 टर्म आमदार आहे। त्याच्यामुळं 100% माझ्या पाठीशी राहिली। या उमेदवाराच्या सुद्धा चारही उमेदवाराच्या तरोडा बुद्रुकच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या जनता पाठीशी राहील। येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला या नांदेड उत्तर मतदारसंघामधून उमेदवार निवडून आणायचे शिवसेनेचे आणि आपल्याला शिवसेनेचा महापौर करायचा नांदेड महापालिकेवर। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आमच्या पाठीशी आहेत, या उमेदवाराच्या 100% पाठीशी राहतील। येणाऱ्या काळात या भागाचा, या तरोडा भागाचा, सर्व मतदारसंघातला विकास करायचा आहे। आणि या नांदेड शहरामध्ये चांगले प्रोजेक्ट आज जे नांदेड शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे, तसेच असे काही शिक्षणाचे प्रश्न आहेत, एज्युकेशन आहे, असे मूलभूत सुविधाचे प्रश्न आहेत। असे प्रश्न आम्हाला येणाऱ्या काळामध्ये या नांदेड महापालिकेचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि हे जे उमेदवार आहेत सक्षम आहेत, चांगले उमेदवार आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेले उमेदवार आहेत। जसे सचिन देशमुख झालं, आमच्या ताई कदम आज 5वी टर्म झालं, आज मंगेशजी आमच्या भावजाई म्हणजे भावाची मिसेस आहेत, तसेच आमच्या शीलाताई विकास देशमुखची हे काकू आहेत, आई आहेत, तसेच इतर काही आहेत, शिरीष खोडे, ते तर वर्ष झालं लोकांच्या जनतेच्या कामामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असेच काम करत राहतील। या निमित्ताने यांना चौघाला शुभेच्छा देतो। आणि आमच्यासोबत रिपब्लिकन सेना आणि यांच्यात सुद्धा त्यांना सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या एकनाथभाई शिंदे साहेबांनी त्यांना सुद्धा न्याय दिला आहे। आणि तसंच महाराष्ट्रामध्ये न्याय दिला तरी आपण नांदेड जिल्ह्यामध्ये त्याला सुद्धा 2 सीटा दिल्यात। आपल्या धनुष्यबाण निशाणीवर ते लढत आहेत आणि येणाऱ्या काळात त्याची सुद्धा उमेदवार निश्चित विजयी होतील। आणि आमचे मंगेश भाऊ यांचं सुद्धा काम आहे, धमा कदमचं या भागामध्ये 5-6 टर्मचं नगरसेवक आहेत। आमचे गोविंद भाऊ देशमुख आहेत, आमच्यासोबत सगळे हे गावकरी मंडळी भास्कर भाऊ आहेत, खासदार साहेबाचे चिरंजीव या भागाचे 100% या सगळं गावकरी मंडळी या उमेदवाराच्या पाठीशी आहेत। मी सुद्धा या मतदारसंघातला आमदार असलं तर यांच्या 100% पाठीशी आहे। येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उमेदवार निवडून आणायचे शिवसेनेचे आणि आपल्याला महापौर शिवसेनेचा झाला पाहिजे, या सगळ्या लोकांचा विचार आहे। 100% सक्सेस होतील। आमदार कल्याणकर साहेबांच्या शुभ हस्ते नारळ फोडून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे। दक्षिणमुखी हनुमान मंदिर तरोडा बुद्रुक मूळ गावात इथं शुभ आशीर्वाद घेऊन प्रचाराचा सुरुवात केलेली आहे। काय विचारलात? विकास हा 80% विकास केलेलाच आहे तरोडा भागाचा आमदार साहेबांनी। त्या विकासाकडे बघूनच आम्ही या राजकारणात उतरलेलो आहोत। आमदार साहेबांवर विश्वास ठेवून याच्यात आम्ही पाऊल टाकलेलं आहे। त्यांनी तरोडा भागाचा एवढा 80% विकास केलेला आहे, फक्त 20% शिल्लक आहे आम्हाला। आणि साहेबांसारखंच आमचं सकाळी 5 पासून आम्ही रस्त्यावर राहणारे लोक आहोत। लोकांमध्ये जाऊन अडी-अडचणी, सगळ्या सुखा-दुःखात हे बघूनच साहेबांनी आम्हाला संधी दिलेली आहे। संधीचं सोनं हे 100% आम्ही करू।
विरोधकांचं साहेबाचं एवढं काम आहे आणि आमचंही 24 तास आम्ही जनतेमध्ये राहणारे आहेत. आव्हान आम्हाला कोणतंही मोठं नाही. कारण विरोधकांचं जनसंपर्कच नाही. जे जनसंपर्क जो गोरगरिबांचे प्रश्न त्यांना माहीतच नाहीत. कोणते आहेत? आरोग्याच्या पुन्हा रस्ते आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, नालीचे प्रश्न आहेत. त्याच्यासाठी आज 5 वर्ष झालं आहे, की बऱ्याच जणांना नळाचं पाणी हा दूषित येते. तरी त्यांना लक्ष नाही. त्यामुळं आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी गोरगरिबात कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू. तरोड्याची जनता ही म्हणजे हुशार आहे आणि सर्व शिक्षित वर्ग असल्या कारणामुळे आणि सेक्युलर मतदान आहे इथं सगळं. त्याच्यामुळे काही अडचण नाही. जनताचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि जनतेचा आशीर्वाद असल्यामुळेच आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी एका चांगले उमेदवार जे जनतेचे काम करतील असे उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली आणि तळागाळातून सगळ्या लोकांचं काम होईल या दृष्टीने त्यांनी उमेदवार निवडला आणि कोणतंही आव्हान आम्हाला वाटत नाही. जनता आमच्यावर आशीर्वाद रूपे येणाऱ्या 16 तारखेला त्यांनी मतपेटीतून दाखवून देतील की त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमीच राहिलेला आहे, आता पण राहणारच आहे. हे आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनता आमच्या सोबत आहे. आमच्या सोबत आमदार बालाजी कल्याणकर असल्यामुळं आम्ही जनतेतून 100% आम्हाला प्रतिसाद आहे आणि साहेब आमच्या सोबत खंबीर असल्यामुळं आमचा विजय निश्चित आहे.